नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? बंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण आपल्या घरातल्या प्रत्येक गृहिणीला सकाळी उठल्या उठल्या एक प्रश्न पडतोच पडतो. तो म्हणजे आज जेवायला काय बनवू, आज कोणती भाजी करायची. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सोमवार ते रविवार सकाळ संध्याकाळचा मेनू माझा काय होता मागच्या आठवड्यात ते शेअर करणार आहे. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये सकाळी संध्याकाळी जेवायला आमच्या घरामध्ये काय बनवलं होतं ते सगळं मी रेकॉर्ड केलेलं आहे, शूट केलेलं आहे. त्यामुळे सकाळचं संपूर्ण जेवण आणि संध्याकाळचं संपूर्ण जेवण आमच्या घरामध्ये काय होतं मागच्या 7 दिवसांमध्ये ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे बघायला नक्कीच आवडेल आणि त्या महिलांना याचा नक्कीच उपयोग होईल ज्यांचा सकाळचा बराचसा वेळ आज काय बनवायचं जेवायला हा विचार करण्यात जातो, हो ना? चला तर मग करूयात सुरुवात व्हिडिओला. तर आज आहे सोमवार, म्हणजेच आपल्या या सिरीजचा पहिला दिवस आणि आजचा आपला मेनू एकदम भारी आहे, बघू शकताय. आजच्या सकाळच्या मेनू मध्ये सगळे आयटम्स पूर्णपणे सातारी स्टाईल आहेत. तर हा आहे आमचा सातारा स्पेशल झणझणीत चमचमीत असा शेंगदाण्याचा महाद्या. महाद्या हा खूपच प्युअर शब्द आहे. खरं तर आम्ही याला स्पष्ट सातारी भाषेमध्ये महाद्या असं म्हणतो. त्यानंतर ही आहे चवळीची आमटी, मस्त लागते ही. ओल्या चवळीची आहे, म्हणजे चवळीच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याची आमटी बनवलेली आहे. त्यानंतर भात आहे, चपाती आहे आणि तोंडी लावायला मस्तपैकी झणझणीत तळलेली मिरची आहे. तर हा आपला गावरान एकदम मस्त असा सकाळचा मेनू. तर आजचा आपला रात्रीचा मेनू एकदम हलका फुलका आहे, बघू शकताय. पोकळ्याची भाजी आहे, याला आम्ही लहानपणी रक्तवाढीची भाजी म्हणायचो. तर पोकळा आहे हा, लाल भाजी पण याला म्हणतात. याच्यासोबत अर्थातच भाकरी आहे, कारण ही रात्रीच्या वेळी पचायला हलकी असते, त्यामुळे भाकरी खाल्लेली कधीही चांगली रात्रीची. त्यानंतर लिंबाचं लोणचं आहे, गोड आहे हे आम्ही घरी बनवलंय. त्यानंतर सलाडमध्ये काकडी आणि गाजर घेतले. सो असं हलकं फुलकं जेवण जर आपण रात्री केलं तर ते पचायलाही हलकं आणि हेल्दी सुद्धा. तर आज आहे मंगळवार आणि आजचा आपला सकाळचा मेनू आहे. तर ही आहे घेवड्याच्या डाळीची आमटी. काळा घेवडा असतो त्याची डाळ बनवली जाते आणि त्याची ही आमटी आहे. अतिशय मस्त आणि इतकी फ्लेवरफुल असते ही, इतकी टेस्टी असते की याच्यासोबत तुम्ही दुसरी कुठली भाजी नाही घेतली तरीही चालते. सोबत आहे चपाती. चपातीपेक्षा मी असं सांगेन की तुम्ही भाकरी प्रेफर करा, कारण भाकरी या आमटीमध्ये कुस्करून काला करून खायला अतिशय मजा येते आणि लय भारी लागतं ते कॉम्बिनेशन. त्यानंतर हा भात आहे. सो भात मुद्दाम चिकट असा शिजवलाय जेणेकरून आमटीसोबत तो अतिशय मस्त लागतो. त्यानंतर या सगळ्या जेवणाला कॉम्प्लिमेंट करायला किंवा तोंडी लावायला इथे आहे कांदा. तर हा पांढरा कांदा आहे आणि आम्ही ज्यावेळी कोकणात गेलो होतो त्यावेळी तिथे आईने कोकणातून तो आणला होता. त्यानंतर हे लोणचं आहे. तर हे घरी बनवलेलं लोणचं आहे, आम्ही नाही बनवलेलं, माझ्या आईच्या मैत्रिणीने ते दिलंय. सो अशा पद्धतीचा हा आहे आजचा सकाळचा मेनू. आणि या घेवड्याच्या डाळीच्या आमटीची पण एक गंमत आहे. जर तुम्ही ही आमटी सकाळी बनवली तर ती संध्याकाळी खायची शक्यतो, अर्थात शिल्लक राहिली तर. कारण ही आमटी मुरल्यानंतर किंवा एकदा दोनदा कडवल्यानंतर अजून टेस्टी लागते. आणि एक स्पेशल टिप तुम्हाला मी सांगते, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर या आमटीसोबत सगळ्यात भारी काय लागतं सांगू? जो आपला सुक्का बोंबील असतो ना त्याची चटणी म्हणजे ड्राय करून चटणी वगैरे तसं नाही, तर प्रॉपर तेलामध्ये कांदा टोमॅटो तळून चटणी मसाला वगैरे टाकून त्यात बोंबील फ्राय केले जातात. सो तशी बोंबलाची चटणी किंवा सेम पद्धतीची सुकट जी असते ना आपली सुकटेची चटणी, आहा, म्हणजे इतकं भारी लागतं हे कॉम्बिनेशन. जर तुम्ही अजूनपर्यंत असं काही ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा, तुमचा एक परफेक्ट लंच तिथे तयार होईल. तर आता आजचा संध्याकाळचा मेन्यू आहे मसाले भात. अगदी सिंपल मसाले भात आहे, म्हणजे ज्यामध्ये खडे मसाले अजिबात यूज केलेले नाही आहेत. सिंपल कांदा टोमॅटो शेंगदाणे बटाटा वगैरे घालून हा भात केलेला आहे. याच्यावरती मस्त साजूक तूप टाकलेलं आहे. आता ते दिसत नाहीये कारण भात गरम होता. आणि हे पापड आहेत, घरी तयार केलेले नाचणीचे पापड आणि शाबू बटाट्याचे पापड. तर तोंडी लावण्यासाठी खास हे पापड तळलेले आहेत आणि विंटर आहे त्यामुळे
संध्याकाळच्या वेळेला जरी असं लाईट जेवण असलं तरी तोंडीला पापड वगैरे तळून खायला खूप छान वाटतं. आणि बाय द वे तुम्ही याला खिचडी भातसुद्धा म्हणू शकता, कारण हा अजिबात स्पायसी किंवा मसालेदार नाही आहे. तर आज आहे बुधवार आणि आजचा आपला मेनू आहे अख्खा मसूर. अख्खा मसूरची आमटी आहे ही. मस्तपैकी टोमॅटो, कांदा वगैरे सगळं काही ॲड करून अशी छान आमटी बनवलेली आहे. आणि अख्खा मसूरसोबत सगळ्यात भारी दही लागतं. तर हे घरचं दही आहे, मलई दही. आणि आता हिवाळा चालू आहे त्यामुळे तुम्ही दही खाल्लं पाहिजे, कारण दह्यामध्ये खूप जास्त पुरेशा प्रमाणामध्ये उष्णता असते. त्यामुळे तुम्ही दही जरूर खा, पण ते सकाळच्या जेवणामध्ये खायचं, रात्रीचं नाही, कारण मग त्याचे दुष्परिणाम तुम्हाला जाणवतील. ओके, सो अख्खा मसूर आणि दही हे सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आता याच्यासोबतच चपाती आहे, भात आहे आणि सॅलडमध्ये आज टोमॅटो आणि कांदा आहे. आजचं संध्याकाळचं जेवण अतिशय हलकं फुलकं आहे, बघू शकताय. इथे ज्वारीची भाकरी आहे, त्यानंतर ही मेथीची भाजी आहे. तर ही भाजी अतिशय सिंपल आहे, म्हणजे लसूण आणि मिरची याची फोडणी देऊन साधी भाजी बनवलेली आहे. त्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे घरी बनवलेली. तर याच्यामध्ये जिरं, लसूण, लाल तिखट, मीठ, शेंगदाणे अशी सिंपल घरी केलेली ही चटणी आहे तोंडी लावण्यासाठी. त्याचबरोबर इथे हे लिंबाचं लोणचं आहे, गोड आहे हे चवीला. सो असं हे एकदम साधं सिंपल जेवण आहे. रात्रीचं जेवण आहे त्यामुळे मी एवढंच आत्ता सध्या ताटामध्ये वाढून घेतलंय. जर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये भात पाहिजेच तर तुम्ही भात आणि हलकं मूग डाळीचं वरण बनवू शकता, किंवा जर तुम्हाला असं वाटलं की वरण खूप जास्त फिक्कं वाटेल या जेवणामध्ये तर तुम्ही लाल तिखट ॲड करून मूग डाळीची आमटी बनवू शकता. ओके, सो अशा पद्धतीने हे हलकं फुलकं हिवाळ्यातलं संध्याकाळचं जेवण असावं. तर आज आहे गुरुवार आणि आजचा आपला सकाळचा मेनू आहे मटकीची उसळ. सुक्की उसळ आहे ही, मोड आलेल्या मटकीची उसळ. मोड पण आपण घरी आणलेले आहेत या मटकीला. त्यानंतर ही आहे शेवग्याची आमटी, शेवग्याच्या शेंगा आहेत आणि यामध्ये मूगडाळ वापरून ही आमटी बनवलेली आहे. सोबतच चपाती आहे, भात आहे आणि सलाडमध्ये आज काकडी आणि कांदा आहे. तर आजचा आपला रात्रीचा मेनू आहे मस्तपैकी वाटाणे घालून केलेला हा फोडणीचा भात. कारण आत्ता हिवाळा चालू आहे त्यामुळे वाटाणे भरपूर प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे हिरवे फ्रेश वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्याचा हा भात बनवला आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे, कांदा, टोमॅटो वगैरे पण आहे. रेग्युलर मसाले पण आहेत, साधे खडे मसाले नाही आहेत. मसाले म्हणजे आपल्या घरामधली जी चटणी असते किंवा साधा कांदा लसूण मसाला असतो तो ॲड केलेला आहे. खडे मसाले वगैरे याच्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे अजिबात स्पायसी नाही आहे. खूपच मस्त एकदम बॅलन्स्ड चव असणारा हा यम्मी असा भात आहे, फोडणीचा भात. याच्यासोबतच हे लोणचं आहे आज. आणि सलाडमध्ये आज गाजर आणि काकडी मी घेतलेली आहे. सो संध्याकाळचं जेवण आहे त्यामुळे अर्थातच मला लाईट खायला आवडतं. सो अशा पद्धतीचा हा आहे रात्रीचा मेन्यू. तर आज आहे शुक्रवार आणि आजचा आपला सकाळचा मेनू खूप भारी आहे, मला खूप आवडतो. चला तुम्हाला पटकन दाखवते काय बनवलंय. तर इथे आहे भरलं वांग, अतिशय मस्त. आणि आमच्या वाईमध्ये सगळ्याच भाज्या खूप छान आणि फ्रेश मिळतात, त्यामुळे भरलं वांग आहे. थोडंसं रबरबीत बनवलंय, म्हणजेच याच्यामध्ये थोडासा रस्सा आहे. सो अतिशय मस्त लागतं हे. आणि याच्यासोबत सगळ्यात बेस्ट काय लागत असेल तर ते म्हणजे वरण भात. तर साधा भात आणि त्याच्यासोबत मुगडाळीचं खमंग फोडणीचं वरण, त्याच्यावरती साजूक तूप आणि अर्थातच याच्यासोबत भाकरी आहे. कारण असं काहीतरी मेनू असेल, बेत असेल तर मला भाकरी खूप जास्त आवडते. आणि सलाडमध्ये आज काकडी आहे. इथे मी लोणचं पापड काहीही घेतलं नाही आहे, कारण ही जी भाजी आहे ना ती इतकी सुंदर लागते, इतकी फ्लेवरफुल असते की बाकीचं काहीही याच्यासोबत तोंडी लावण्याची गरजच पडत नाही. तर आजचा आपला रात्रीचा मेनू अगदी हलका फुलका आणि मला आवडणाराच आहे. आजचं सकाळचं पण जेवण भारी होतं आणि संध्याकाळचं पण भारीच आहे. सो बघू शकताय, ही आहे मिश्र डाळीची डाळ तांदळाची खिचडी. सो याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ ॲड केलेली आहे. अतिशय भन्नाट लागते. याच्यावरती असं साजूक तूप घ्यायचं आणि मस्त गरम गरम खिचडीवरती ताव मारायचा.
याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी मी फक्त आंब्याचं लोणचं घेतलंय. तोंडाला चव येण्यासाठी सुद्धा आम्ही कधी कधी डाळ खिचडीच बनवतो. सो हे आहे आजचं माझं अगदी हलकं फुलकं लाईट असं जेवण. तर आज आहे शनिवार आणि आजचा आपला सकाळचा मेनू आहे टोमॅटोची सुक्की भाजी, ज्याला आम्ही टोमॅटोची चटणी म्हणतो. त्यानंतर पातळ भाजी आज बटाट्याची आहे, अतिशय मस्त अशी. मला खूप आवडते ही बटाट्याची रस्सा भाजी. इथे भात आहे, चपाती आहे, सलाडमध्ये आहे काकडी, गाजर आणि ही तळलेली मिरची आहे. ही पण खूप छान लागते तोंडी लावायला. तर आजचा आपला रात्रीचा मेनू नेहमीप्रमाणेच एकदम साधासुधा आणि हलका फुलका आहे. तर बघू शकताय, ही आहे ज्वारीची भाकरी. भाजीमध्ये आज आहे भेंडीची भाजी. एकदम साधीसुधी भेंडीची भाजी आहे ही. याच्यामध्ये कुठलेही मसाले वगैरे ऍड केलेले नाहीयेत. सिंपल भेंडीची भाजी. त्यानंतर टोमॅटो आहे आणि ही एक चटणी आहे, तर ही मी घरी बनवली. याची पण एक ना गंमत आहे. तर आपल्या घरामध्ये जो साधा कांदा लसूण मसाला असतो ना, किंवा काळं तिखट वगैरे, ते घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि लिंबू पिळायचं. एकदम मस्त अशी ही चटणी तयार होते. ही तुम्ही जस्ट तोंडी लावू शकता. म्हणजे आपण लोणचं खातो ना, तसं हे खायचं. एक नंबर लागते आणि एकदम छान जेवणाची चव वाढवते. किंवा जर तुमच्याकडे काळं तिखट किंवा घरगुती कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. तुमची ही मस्त अशी चटणी तयार. तर हा आहे आपला रात्रीचा मेनू. तर आज आहे रविवार आणि संडे स्पेशल मध्ये आजचा मेनू एकदम भारी आहे. सो बघू शकताय, इथे मी ताट मस्तपैकी भरून घेतलंय. इथे आहेत धपाटी. धपाट्यावरती मस्तपैकी मेल्ट होणारं बटर आहे. सोबतच आहे चवळीची उसळ. अतिशय चमचमीत लागते ही. आणि मस्तपैकी थंडगार असं मलई दही घरी बनवलेलं. सो असा जर बेस्ट मेनू संडेला केला तर मग दिवसभर दुसरं काही करायचंच नाही. जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तेव्हा धपाटी घ्यायची, उसळ घ्यायची, दही घ्यायचं आणि मस्तपैकी जेवण एन्जॉय करायचं. तर आजचा आपला रात्रीचा मेनू एकदम मस्त गरमागरम आणि वाफाळत आहे. बघू शकताय, आज आम्ही बनवलेल्या आहेत अतिशय यमी अशा चकोल्या. मराठवाड्यामध्ये याला वरणफळं असं पण म्हणतात. कारण माझी एक फ्रेंड होती कराडला असताना, उस्मानाबादची. तिने मला सांगितलं होतं की याला वरणफळ आम्ही म्हणतो. सो चकोल्या म्हणजे बेसिकली काय, तर वरणामध्ये जी आपली चपाती असते ती कट करून कच्चीच ॲड केली जाते आणि वरणामध्ये ती छानपैकी शिजवली जाते, असे तुकडे तुकडे. सो हे अतिशय भारी लागतं. तुम्ही हे बनवता का, आणि बनवत असाल तर तुम्ही याला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्री खायला हा मेनू एकदम बेस्ट वाटतो. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा आमचा मागच्या आठवड्यातला सकाळ संध्याकाळचा सिंपल साधा सोप्पा हिवाळ्यामध्ये सूट होईल असा मेनू होता आणि खूपच मस्त जेवण झालं होतं दररोज सकाळ संध्याकाळचं. त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत हे सगळं शेअर करावं. आय होप तुम्हाला याची थोडीफार मदत होईल आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता तुमचे सकाळचे प्रश्न तरी थांबतील की काय बनवू काय बनवू. हा व्हिडिओ बघून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की कोणती भाजी बनवायला पाहिजे. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन वेगळ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.